सन्माननीय विचारमंच आदर्श गावकरी या ठिकाणी जमलेले नागरिक आणि माझी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काटे सर असतील, कुसे मॅडम आहेत, तर्टे मॅडम आहेत, यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहेत। फक्त सांगण्याचं मला या ठिकाणी आल्यानंतर एक आनंद काय होतोय, पण या ठिकाणी आल्यानंतर मला एक वाटतंय की ताटे सर आणि ताटे सरांची टीम आणि या पूर्वीचे जे काही शिक्षक आहेत बदली होऊन गेलेत आणि जे इथे जे आहेत, यांनी सगळ्यांनी मला विद्यार्थी रूपामध्ये या ठिकाणी आल्यानंतर असं जाणवलंय की आता आमच्या एक दोन मुलींनी भाषण केलंय, हे भाषण तयार करण्यापर्यंतचा विद्यार्थी तयार करणे काही साधी गोष्ट नाहीये, कारण हे सहज बनत नाहीये, लक्षात ठेवा। कारण एवढं करून घेणं, एवढी मुलांना हिंमत देणं, हे या लोकांनी म्हणजे दगडाला एक चांगला असा आकार दिलेला आहे, हे मला यातनं जाणवलंय। म्हणजे यांनी किती मेहनत घेतली असेल हे यातनं या पूर्ण टीमला आज या ठिकाणावरून मी म्हणजे शुभेच्छा देतो आणि त्याचं धन्यवाद मानतोय की जेणेकरून मला काय केलंय, एक ते हे सापडलंय मला, म्हणजे एक आयतं दबाड मला असं सापडलंय गेलेलं आहे। आणि नेमकं काय आयतं दबाड मला या ठिकाणी सापडलंय। या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या भौतिक सुविधा तर मला गावकरी आणि व्यवस्थापन समिती सर्व देणारच आहेत, परंतु या ठिकाणी ज्यांच्यासाठी कार्य करायचंय, कारण कसं असतं नुसतं चिखलाला आकार देत बसण्यास खूप वेळ लागतो, परंतु या ठिकाणी डायरेक्ट जो आहे तर पूर्ण मूर्तीच माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे आणि ते करत असताना मला फार आनंद होतो। कारण मी ज्यावेळेला वर्गात जातोय ना त्यावेळेस बघतो ती मुलं मला बोलू देत नाही, त्यांना मी आता जे म्हणजे मी जे काही शिकवतोय ते त्यांनी ऑलरेडी घेतलेलं आहे। म्हणजे यांची मेहनत, ही जी काही टीम आहे, सर्व शाळेच्या सर्व शिक्षकांनी ही जी मेहनत घेतलेली आहे ती फार कठोर अशी मेहनत घेतलेली आहे असं मला या ठिकाणी जाणवलेलं आहे। आणि या ठिकाणावरून पुन्हा डबल आल्यानंतर मला या ठिकाणी गावकरी जमलेले आहेत, आता पालक सभा घ्यायची होती असं आहे, परंतु सगळेच पालक माझ्या ओळखीचे पुन्हा डबल या ठिकाणी आज या निरोप समारंभाच्या निमित्ताने मी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी छेडी लागे चमचम आणि विद्या येई घमघम म्हणतात, तसं जर समजा की आम्ही छेडी मारलीच नाही, ते काही करणार नाही आणि आम्ही छेडीच मारत नसेल तर मग तुम्ही काहीतरी त्यांना धाकात ठेवा असं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे म्हणतोय। कारण कसं तशी हे ऐकत नाहीत, हे सगळे बी जे काही गेलेले आहेत ना यांना खूप म्हणजे मी चांगले दिलेले, खूप लगेच चांगले घेतलेले आहेत, त्यावेळेस हे घडलेले आहेत या ठिकाणी। त्यामुळे सांगतो तुम्ही विनाकारण असाल थोडं, कारण हे तुमचा आणि आमचा बांधाला बांध नाहीये, आम्हाला मुलं घडायची, मला प्रत्येक मुलगा कसा घडेल, कारण याच्या म्हणजे 10-19 वर्षापूर्वी मी या ठिकाणी होतो, या ठिकाणी काही मुलं माझ्या हाताखालून गेलेली आहेत, आता त्यांची मुलं माझ्याकडे आलेली आहेत, त्यामुळे ते असं व्हायला नको की सर तुमच्या सरांनी आम्हाला काही शिकवलं नाही, त्यामुळे मी मागे पुढे हात काही करणार नाही। या ठिकाणी आजच जाहीरपणे सांगतोय, या ठिकाणी मुलगा हा घडलाच पाहिजे, कारण यांनी मला असं आयतं कुळीत मला दिलेलं, त्या कुळीताला काय करायचं नेमकं की येणारा जो काही काळ आहे, जो एवढा स्पर्धेचा काळ आहे, त्या स्पर्धेच्या काळात टिकल कसा, पळेल कसा, या दृष्टिकोनातून काही आता उपक्रम राबवावे लागतील असं मला जाणवं लागलं। कारण आम्ही जे देतो ते कमीच आहे, कारण ऑलरेडी तयारच आहे, म्हणतो सर हे पण येतंय, ते पण येतं आणि हे पण येतंय, नेमकं मी काय द्यावं हा एक प्रश्न मला या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मला चिंतन आणि मनन करणं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मला जास्तीची तयारी, कारण माझं स्वतःचं युट्यूब चॅनल जवळपास 4-5 वर्षापासून चालवतोय मी, सगळ्यांना माहिती आहे, परंतु यांना ऑलरेडी युट्यूब चॅनलच्या पेक्षा यांच्याकडे फार काही आहे ते मला जायचं असोत। या ठिकाणी ताटे सर आहेत, मॅडम आहेत, यांनी फार चांगलं कार्य केलेलं आहे आणि यापुढेही ते चांगलं कार्य करतील असे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं फार धन्यवाद मी वारंवार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी चांगलं दबाड दिले, याच्यातच मी फार आनंदित आहोत एवढं बोलतो। आणि शाळेच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।